कॉर्नर बैठक घेऊन त्याने आम्हाला आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व या परिसरातील मतदारांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या सर्व मतदारांना या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो की मी 20 वर्ष चळवळीमधून जनसेवा केलेली आहे, लोकांची कामं केलेली आहे, मी कामाचा आहे। त्यामुळं निश्चितपणे आपण जर आशीर्वाद दिला तर एक चांगलं आणि नाविन्यपूर्ण काम या प्रभागासाठी माझ्या हातून घडेल, एक खात्रीलायक मी या ठिकाणी सांगतो। त्याचबरोबर मला या ठिकाणी मतदारांना या ठिकाणी जागरूक करायचं आहे की ही निवडणूक नगरसेवक निवडायची निवडणूक आहे। गेल्या अनेक वर्षापासून आपण दरवर्षी नगरसेवकांना निवडून देता, ती निवडून गेल्यानंतर पुढचे 5 वर्ष या ठिकाणी मतदारांना कधीही तोंड दाखवत नाही। तर या ठिकाणी मतदारांची दरवेळची चूक होती ती अशी होती की आपण नगरसेवक निवडत असताना नगरसेवक न निवडता नगराचे मालक निवडत आहात आणि मालक एकदा निवडून गेल्यानंतर तो एसीच्या बाहेर खुर्चीच्या खाली उतरत नाही। मी सेवक होण्याच्या लायक आहे, मी आजपर्यंत समाजाची सेवाच केलेली आहे। त्यामुळं या नगरसेवक पदासाठी मी सर्व निकष पूर्ण करतो। त्यामुळे आपण एक वेळेस मला सेवेची संधी द्या आणि या प्रभागातून मला आणि माझ्यासोबत असलेल्या आमच्या आई सुलोचना जगताप काकूंना या ठिकाणी निवडून द्यावं। निश्चितपणे आपल्या सर्व आशांवर आम्ही खरे उतरू आणि या प्रभागामध्ये उदगीर परिसरामधील इतर प्रभागापेक्षा या प्रभागाचा निश्चितपणे आम्ही चांगला विकास करू। त्याचं महत्त्वाचं कारण नगर विकास खातं हे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। आम्ही हट्टाने या आपल्या 18 नंबर प्रभागासाठी अधिकचा निधी खेचून आणून या परिसरातील सर्व प्रलंबित प्रश्न निश्चितपणे आम्ही सोडवू, हे आश्वासन या ठिकाणी, एक वचन मी या सर्व परिसरातील या प्रभागातील लोकांना या ठिकाणी देतो।